नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र अविनाश टेकाळे या यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हळद पिकाची आता शेवटची स्टेज चालू आहे, म्हणजेच 190 ते 210 दिवस हळद पिकाला कंप्लीट झालेले आहेत। मित्रांनो, आपल्याला या हळद पिकामध्ये पाणी कसं द्यायचं, पाण्याचं काय नियोजन करायचं आहे आणि पाणी किती दिवस हळद पिकाला द्यायचं आहे, आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। तर मित्रांनो, परत त्यासोबत आपल्याला आपल्या हळद पिकाच्या जे कांड्या असतात, जे शेंगा असतात, त्या शेंगाची साईज वजन बनवण्यासाठी आणि कोण्या विद्राव्य खताची आपल्याला या शेवटच्या स्टेपमध्ये गरज आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आता हे शेवटची स्टेप चालू आहे। या शेवटच्या स्टेपमध्ये 8 दिवसाला थोडं थोडं एक तास 1.5 तास असं पाणी द्यायचं आहे, म्हणजे आवश्यक तेवढाच ओलावा आपल्या जमिनीमध्ये ठेवायचा आहे। कारण जास्त जर जिथला आवश्यक तेवढा ताण जर आपण हळद पिकाला दिला, तर आपल्या हळद पिकासाठी जे शेंग असते, साईज वजन बनवण्यासाठी आपला तिथे चांगला फायदा होईल, त्याला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। तर मित्रांनो, जर आपली जूनमध्ये हळद जर लावलेली असेल, तर आपल्याला पाणी आपल्याला जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत पाणी द्यायचं आहे आणि तिथून पुढं पाणी बंद करायचं आहे। आणि जोपर्यंत आपल्या हळद पिकाचा जो पाला आहे स्वतःहून पूर्णपणे वाळत नाही, तोपर्यंत आपल्याला हळद पिकाचा पाला कापायचा नाही। आणि कापल्यानंतर त्या हळद पिकामध्ये जे आपली शेंग असते, तर शेतकरी मित्रांनो, ही जी शेंग असते, ही शेंग हे जे शेंगामध्ये हे जे पाला असतो, या शेंगामध्ये पूर्णपणे आपण आतापर्यंत जे खतं सोडलेले आहेत, हे खतं पूर्ण हे मायक्रोन्यूटन आपल्या या पानामध्ये जाऊन बसलेलं असतं। हेच मायक्रोन्यूटन पूर्णपणे आपण पाणी तोडल्याच्या नंतर आणि शेवटची ड्रिचिंग केल्याच्या नंतर हे पानं शेवटून असे वाळत येतात आणि हे जे दांड असतो, या दांडाद्वारे हे सर्व या आतमध्ये शेंगामध्ये उतरतात आणि शेंग जे असते, या शेंगामध्ये आतमध्ये कुरकुमी असते। ती कुरकुमी म्हणजेच आपली कांडी, जे मार्केटमध्ये आपण आपल्या कांडीला भाव भेटतो, ही कांडी फुगवण्यासाठी या पानामधला रस उतरल्याच्या नंतर ती कांडी मजबूत बनते आणि शेंगाची साईज वजन या रसामुळेच बनतो। तर स्वतःहून पाला कापायची ही गलती करायचीच नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता हे झालं पाण्याचं नियोजन आणि आपल्याला या हळद पिकामध्ये कोण्या खताचा वापर करायचा आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात। तर मित्रांनो, हे जे शेंग आहे, हे शेंगाची साईज वजन चमक बनवण्यासाठी हे जे बारीक बारीक शेंगा काढलेल्या आहेत, या शेंगाची सुद्धा साईज बनते, अशा आपल्याला काही खताचा वापर करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथं 05234 किंवा 006020 या आपल्याला खताचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, त्यासोबतच आपल्याला मार्केटमध्ये रिलायबल कंपनीचा गॅलेक्सी सोबत परत प्रोजीबी, ज्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड असतं, ते जर हे जर 3 प्रोडक्टचं कॉम्बिनेशन जर आपण केलं, तर आपल्याला इथं चांगला फायदा होईल आणि उत्पादनात थेट वाढ होईल। तर शेतकरी मित्रांनो, परत एक शेवटची ड्रिचिंग म्हणजेच आपल्याला 0050 हे विद्राव्य खत सोडायचं आहे, म्हणजेच पोटॅश। हे पोटॅशमुळे आपल्या हळद पिकाची चांगली या शेंगा असते, या शेंगाची चांगली साईज बनेल आणि तिथं आपल्याला जे आतली कुरकुमी असते, ती कुरकुमीचे वजन, साईज आणि चमक बनेल। त्यासाठी आपल्याला ते 0050 म्हणजेच पोटॅश या खताची गरज आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील। धन्यवाद।